Total differential equation. Total differential equation काय? The differential equation of the type p dx plus q dy plus r dz equal to 0, where p, q, r are the functions of x, y, z is called as a total differential equation. आता हे डिफरन्शियल इक्वेशन इंटिग्रेबल आहे की नाही ओळखण्यासाठी कंडिशन फॉर इंटिग्रेबिलिटी ऑफ दिस टोटल डिफरन्शियल इक्वेशन इज p इंटू ब्रॅकेट डॅबा क्यू बाय डॅबा झेड मायनस डॅबा आर बाय डॅबा वाय ब्रॅकेट कंप्लीट प्लस क्यू इंटू डॅबा आर बाय डॅबा एक्स मायनस डॅबा पी बाय डॅबा झेड ब्रॅकेट कंप्लीट प्लस आर इंटू डॅबा पी बाय डॅबा वाय मायनस डॅबा क्यू बाय डॅबा एक्स आणि ब्रॅकेट कंप्लीट इक्वल टू 0 किंवा दॅट इज डिटर्मिनंट ऑफ contain first row PQR, second row PQR and third row daba by daba x, daba by daba y and daba by daba z equal to 0. आता मेथड ऑफ सॉल्विंग द टोटल डिफरन्शियल इक्वेशन पी डी एक्स प्लस क्यू डी वाय प्लस आर डी झेड इक्वल टू 0. फर्स्ट मेथड काय आहे? ट्रीटिंग वन व्हेरिएबल ॲज अ कॉन्स्टंट. एक्स वाय झेड 3 व्हेरिएबल आहेत, त्यातला कोणताही एक व्हेरिएबल आपण कॉन्स्टंट. लेट द कंडिशन ऑफ इंटिग्रेटी. पहिल्यांदा काय करायला? लेट द कंडिशन ऑफ इंटिग्रेटिव्ह इक्वेशन बी सॅटिस्फाईड. हे इक्वेशन इंटिग्रेबल आहे की नाही आपल्याला चेक करायचं आहे युजिंग द कंडिशन ऑफ इंटिग्रेट. इफ दिस कंडिशन ऑफ इंटिग्रेबिलिटी इज सॅटिस्फाईड देन वी से द इक्वेशन इज द इंटिग्रेबल. एकदा वन्स वी नो द इक्वेशन इज इंटिग्रेबल देन यूज द फर्स्ट मेथड. ट्रीट वन व्हेरिएबल ॲज अ कॉन्स्टंट. से झेड. झेड कॉन्स्टंट म्हणले की डी झेड काय असेल? 0 असेल. डी झेड 0 असेल तर हे डी झेड इक्वल टू 0 पुट इन इक्वेशन 1 वी गेट पी डी एक्स प्लस क्यू डी वाय इक्वल टू 0. कॉल दिस एज अ 2 इक्वेशन नंबर 2. नाउ दिस डिफरन्शियल इक्वेशन इन 2 व्हेरिएबल एक्स अँड वाय. दिस इक्वेशन कॅन बी इझिली सॉल्व. हे आपल्याला फर्स्ट ऑर्डर डिफरन्शियल सॉल्व करता येईल. सपोज इट्स सोल्युशन यू इक्वल टू सी. यू इज अ फंक्शन ऑफ एक्स वाय अँड झेड इज अ कॉन्स्टंट. रिप्लेस सी. सी काय? कॉन्स्टंट आहे. म्हणजे सी कॉन्स्टंट आहे म्हणजे कॉन्स्टंटमध्ये कोण असेल? झेड असेल. फंक्शन ऑफ झेड. सी इक्वल टू कॉन्स्टंट आणि कॉन्स्टंट इज फाय ऑफ झेड म्हणजे यू इक्वल टू फाय झेड. यू इक्वल टू फाय झेड इज द सोल्युशन ऑफ पी डी एक्स प्लस क्यू डी वाय इक्वल टू 0. मग हेच काय करू? डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय झेड अँड comparing this result with the given equation and we get the value of phi z and we put phi z in this we get u equal to that is the solution of the given equation. जसं इथं z ठेवलं तसं y किंवा x सुद्धा कॉन्स्टंट ठेवून आपल्याला त्याचं सोल्युशन करायचं. सेकंड मेथड काय आहे? मेथड ऑफ इन्स्पेक्शन. इफ द इंटिग्रेबिलिटी ऑफ कंडिशन इज सॅटिस्फाईड then sometimes by rearranging the term the given equation becomes exact and by direct integration we get the solution. सिम्पली याच्यामध्ये काय करायला? टर्म रिअरेंज करायला लागतील आणि त्या एक्झॅक्ट आहे आणि त्याचं सोल्युशन इंटिग्रेशन घेतलं की वी गेट द सोल्युशन. नेक्स्ट मेथड. इफ द गिवन इक्वेशन पी डी एक्स प्लस क्यू डी वाय प्लस आर डी झेड इक्वल टू 0 इज सच दॅट पी क्यू आर आर होमोजिनियस फंक्शन ऑफ एक्स वाय झेड. Then by making substitution x equal to uz and y equal to vz, that is dx equal to z into du plus u into dz and dy equal to v into dz plus z into dv. Put all this substitution and solve this equation, we get the solution. First method, treat one variable as a constant. Second, मेथड ऑफ इन्स्पेक्शन ग्रुपिंग अँड थर्ड इज द मेथड ऑफ सबस्टिट्यूशन. 3 मेथड्स बघितल्या. आता आपण त्याच्यावरचे एक्झाम्पल्स बघू. सॉल्व वाय झेड डी एक्स प्लस झेड एक्स डी वाय प्लस एक्स वाय डी झेड इक्वल टू 0. कॉल दिस इक्वेशन ॲज 1. कंपेअर दिस इक्वेशन विथ पी डी एक्स प्लस क्यू डी वाय प्लस आर डी झेड इक्वल टू 0. हिअर पी इज द वाय झेड अँड क्यू इज द झेड एक्स अँड आर इज द एक्स वाय. P into this plus Q into this and R into this. This is the condition of integrability. आता हे जर ह्याच्यात व्हॅल्यू ठेवल्या तर हे 0 आलं तर आपण काय म्हणू? गिवन इक्वेशन इज द इंटिग्रेबल. P इज द वाय झेड डॅबा क्यू बाय झेड मीन्स एक्स and डॅबा आर बाय वाय मीन्स एक्स. Q इज द झेड एक्स डॅबा आर बाय एक्स वाय and डॅबा पी बाय झेड इज द वाय. R इज द एक्स वाय इंटू डॅबा पी बाय वाय इज द झेड and daba q by x is the z. Thus x minus x, y minus y and z minus z. Thus we get 0 plus 0 plus 0 0.
thus we get the condition of integrability is satisfied, means given equation is the integrable. Taking using first method, take z as a constant. Z as a constant means dz equal to 0. now equation 1 becomes dz 0 आहे म्हणजे yz dx प्लस zx dy राहील इक्वल टू 0. आता इथून z कॉन्स्टंट आहे, कॉमन काढला, y dx प्लस x dy इक्वल टू 0. तर z कॉमन काढला आहे, हे आपल्याला काय करायचं आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स वाय, एक्स ॲज इट इज dy प्लस y ॲज इट इज dx. ऑन इंटिग्रेटिंग वी गेट z इंटू एक्स वाय इक्वल टू c, आणि c इज द फंक्शन ऑफ z कॉन्स्टंट. दस एक्स वाय झेड इक्वल टू 5z कॉल दिस एज अ 2. आता आपल्याला 5zची व्हॅल्यू काढायची. डिफरन्शिएटिंग दिस इक्वेशन, वाय झेड ॲज इट इज एक्सचा डी एक्स, एक्स झेड ॲज इट इज डी वाय प्लस एक्स वाय ॲज इट इज डी झेड इक्वल टू 5 इंटू डी झेड. Comparing these three and given equation, this yz dx, x dz, xz dy as it is, xy dz as it is, which implies phi dash z dz is the 0. हे इक्वेशन 3 आणि इक्वेशन 1 कंपेअर केलं तर ही एल एच एस आणि ही एल एच एस सेम आहे, फक्त आर एच एस दिस इक्वल टू 0, दॅट इज द फाय डॅश झेड डी झेड इक्वल टू 0. ते 0 आल्यानंतर काय होईल, आपल्याला फाय डॅश झेड डी झेड 0 म्हणजे फाय डॅश 0 ऑन इंटिग्रेटिंग विथ फाय ऑफ झेड इज द सी, म्हणजे सी इक्वल टू 5z. म्हणजे पुट सी इज द कॉन्स्टंट एक्स प्लस वाय झेड इक्वल टू सी विच इज द रिक्वायर्ड सोल्युशन बाय द फर्स्ट मेथड. आता हे इंटिग्रेबल आहे आपल्याला माहीत आहे. आपण हे काय केलं, वाय झेड डी एक्स प्लस झेड एक्स डी वाय प्लस एक्स वाय. दुसऱ्या मेथडनं काय करू, अरेंजिंग, आपण कसं लिहिलं, डी डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स वाय झेड. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स वाय झेड म्हणजे काय, वाय झेड ॲज इट इज एक्सचा डी एक्स प्लस एक्स झेड ॲज इट इज वायचा डी वाय प्लस एक्स वाय ॲज इट इज झेडचा डी झेड इक्वल टू 0. म्हणजे हे डिफरन्शिएट केल्यानंतर हे इक्वेशन मिळतं. मग ह्याचं इंटिग्रेशन केल्यानंतर आपल्याला सोल्युशन मिळेल. ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय, एक्स वाय झेड इक्वल टू सी विच इज द सेम. वी गेट द सोल्युशन ऑफ द इक्वेशन.